हॅलो मंडळी, बॅग अगेन न्यू व्हिडिओ. तर कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तुमचा भाऊ रवी वरंडे घेऊन आलाय पुन्हा एकदा नवीन भन्नाट असा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर थोडं केसांकडे इग्नोर करा, कारण जस्ट मी आंघोळ केले त्यामुळे ते आता होतं कसं, ह्याच्या अगोदर काय व्हिडिओमध्ये तुम्ही पहिलंच आपले केसाशी वरती असायचे बिकॉज ऑफ मी वॅक्स लावायचो वॅक्स. परंतु आता मी लावलेलं नाही, कारण आता म्हटलं चला गडबडीत मला कॉल व्हिडिओ कंप्लीट करून घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवरती बोलायचं आहे. कारण आपल्याला दिवसातून एकदा तरी निदान एकदा तरी घरी फोन करावं लागतं. आता हे हे कुणाला माहिती असेल जे आपल्या घरच्यांपासून दूर राहतात, मग ते गावाला आपले घरचे आहेत आणि आपण मुंबईला राहतो, किंवा ज्यांचे मुंबईला घरचे आहेत ते राहतात आउट ऑफ द कंट्री लाईक मी. तर तसंच मला दिवसातून एकदा निदान कॉल करावा लागतो. तर म्हटलं लवकरात लवकर व्हिडिओ संपू, जेणेकरून आपण घरच्यांशी बोलू शकतो, त्यांना आपण टाईम स्पेंड करू शकतो त्यांच्यासोबत. सो व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल की या व्हिडिओत काय. ओके, सो लेट सी. ए मा 50 तोला 50 तोला, हा डायलॉग आठवतोय संजय दत्तचा, 50 तोला. होय, आज आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ करतोय. कारण कुणालाही वाटतं ना माझ्याकडं सोनं असावं, माझ्याकडे भरपूर सोनं असावं, माझ्याकडं सगळ्यात जास्त सोनं असावं, मी गोल्डन मॅन म्हणून ओळखलं जावं. हो, प्रत्येकाची इच्छा असते, पण ती इच्छा कधी पूर्ण होईल ज्यावेळेस आपल्याकडं सोनं असेल. तर त्याच सोन्यावरती आपण आज व्हिडिओ करतोय. कारण प्रत्येकाला वाटतं माझ्याकडं सोनं असावं, किती असावं, काय असावं, आणि ते कुठे मिळेल सगळ्यात स्वस्त, इंडियामध्ये की दुबईमध्ये. तर त्याच्यावरती आपण आज व्हिडिओ करतोय, तुम्हाला सांगतोय की दुबईमध्ये सोनं कसं आहे आणि आपल्या इंडियामध्ये कम्पॅरिजनमध्ये इंडियन मध्ये आपण जर कम्पेअर करायला गेलो दुबईचं सोनं, तर ते कितीला पडेल, आपल्याला ते बेनिफिट होईल, स्वस्त ठरेल की नाही, याच्यावरती आज आपण व्हिडिओ करतोय. तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण व्हिडिओ सुरू करतोय, सुरू झाला आहे ऑलरेडी. तर इंडियामध्ये सोन्याचा रेट काय चालला आहे, मी जस्ट पाहिलं गुगलला, तर 65,800 रुपये, म्हणजे 22 कॅरेटचा. 22 कॅरेटचा रेट चालला आहे 65,800, आणि त्याच्या अपोजिट पाहायचं झालं तर 24 कॅरेटचा चालला आहे 71,800. म्हणजे जर आपण 24 कॅरेट घ्यायला गेलो तर आपल्याला 71,000 लागतील, 72 पकडा. आणि जर 22 कॅरेट घ्यायला गेलो तर आपल्याला लागतील 66,000 रुपये. इंडियामध्ये हा रेट चालला आहे. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये दुबईमध्ये काय रेट चालला आहे, दुबईमध्ये किती रेट चालला आहे सोन्याचा, तो सांगण्या अगोदर मला वाटलं की थोडी जरा गप्पा करूया. किती सिरियस जास्त पण नको, कारण तुम्ही सगळे आपले फॅमिली आहेत आणि फॅमिलीसोबत गप्पा मारणं होतं काय, आपण राहतो यार, होतं कसं, मी दुबईमध्ये असतो आणि घरच्यांसोबत बोलतोच की. परंतु कुठेतरी असं वाटतं की आपलीसुद्धा एक असं नाही का, आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त वेळ देता येईल अशी लोकं असावीत सोबत. म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ करतो, जेणेकरून मी एक प्रकारे बिझी राहील. आणि मला व्हिडिओ करणं आवडतं, आणि प्रत्येकाला एक अशी आवड हवीच जी आपल्या स्वतःला कुठेतरी बिझी ठेवू शकते. तर आता मुद्द्याकडे येऊ, दुबईमध्ये सोन्याचा रेट काय. तर मंडळी, दुबईमध्ये जर आपण 22 कॅरेट घ्यायला गेलो सोनं, म्हणजे 22 कॅरेट, मी तुम्हाला तोळ्यात सांगतोय, एक तोळ्याबद्दलच मी एक्सप्लेन करतोय, त्या हिशोबाने तुम्हाला बाकी कळेल. तर 22 कॅरेटचं सोनं दुबईमध्ये मिळतं 2600 दिरम. 2600 दिरम म्हणजे 2600 दिरम. याचे इंडियामध्ये सांगायचे झाले तर 58,000, 58,000. आता आपल्या इंडियामध्ये कितीला भेटत होतं, 66,000. इथे कितीला भेटतंय, 58,000. म्हणजे किती सेव राहिले आपले, आपण राऊंड फिगर पकडू की एक तोळ्यामागे जर 22 कॅरेट घेतोय तर आपले वाचले कुठे कमी 7,500 ते 8,000 रुपये. जर आपण दुबईमध्ये सोनं घेतोय तर किती, एक तोळ्यामध्ये 22 कॅरेटचे 7,500 ते 8,000 रुपये आपली बचत झाली. ओके, तर ह्याच्यानंतर 24 कॅरेटचा काय रेट चाललाय, तर 24 कॅरेटचा मंडळी रेट चालू आहे 2800 दिरम. 2800 दिरम म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये त्याचे होतात 63,000 रुपये. तर आपल्या इंडियामध्ये कितीला भेटते सोनं, 72,000 रुपये. इथे कितीला भेटलं, 63,000 रुपये. मध्ये आपले कमीत कमी वाचले 7-9,000 रुपये. म्हणजे जर आपण 22 कॅरेट घेतोय तर आपले वाचतायत 7,500-8,000च्या दरम्यान. जर आपण 24 कॅरेट घेतोय तर आपले वाचतायत कमीत कमी 9,000 रुपये. म्हणजे हा फरक आहे इंडियामध्ये जर सोनं घेतलं तर आणि दुबईमध्ये घेतलं तर. ठीक आहे, आता तुम्ही हे क्लिअर झाला की जर आपण दुबईमध्ये सोनं घेतो तर आपल्याला पैसे कमी, म्हणजे कमी पैसे द्यावे लागतील त्यांना. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मम्मी बाबा दुबईमधनं मला सोनं इकडे इंडियामध्ये आणायचं आहे, तर त्यासाठी काय प्रोसेस असते, जर कितीची लिमिट आहे, म्हणजे किती सोनं घेऊन मी इंडियामध्ये जाऊ शकतो किंवा काय.
ते सुद्धा ते सुद्धा तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल. तर सोनं घेऊन आपल्याला समजा दुबईमधून इंडियामध्ये जायचं आहे, तर त्याची एक प्रॉपर प्रोसिजर असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन ज्वेलरीच्या दुकानामध्ये सोनं घेतलंय, तर तिथे एक बिल वगैरे बनतो, एकदम प्रॉपर बिल वगैरे घेणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सोबत पाहिजेत ज्यावेळेस आपण एअरपोर्टला जातो. आता पुरुष जे आहेत ना, ते पुरुष फक्त 20 ग्रॅम सोनं सोबत घेऊ शकतात. आता मोस्टली लोक काय करतात, काही लोक अंगठी करतात, काही लोक चेन करतात, त्याच्याद्वारे ते घेऊन जातात आणि ते बरं ठरतं असं मला वाटतं. आणि महिलांसाठी काय लिमिट आहे, महिलांसाठी 40 ग्रॅम. 40 ग्रॅम म्हणजे तोळ्यात किती झाले ते तुम्हाला कळलं असेल. 10 ग्रॅमचा एक तोळा होतो कदाचित, हो ना, 10 ग्रॅमचाच होत असेल. तर 4 तोळे महिलांसाठी आणि 2 तोळे आपल्या पुरुषांसाठी. पण त्याच्यामध्ये पण काय आहे, ते लिमिटेशन भरपूर, म्हणजे कधी वेगळं असतं कधी वेगळं असतं, ते डिपेंड ऑफ सिच्युएशन. परंतु 20 ग्रॅम तुम्ही घेऊन जाऊ शकता जर हा व्हिडिओ बघणारा माझा भाऊ असेल तर, आणि बहीण असेल तर 40 ग्रॅम. तरीसुद्धा एकदा तुम्ही चेक करत जा एअरलाईन्समध्ये की काय लिमिट आहे काय नाही. कारण फक्त माझ्या व्हिडिओवरती तुम्ही थांबू नका. तुम्ही आता हे मी सांगतो तो डाटा कोणता असतो, मी माझ्या फ्रेंडसोबत चौकशी केलेली असते किंवा मी गुगलवरती सर्च केलेलं असतं, हाच तो डाटा असतो. आणि मला वाटत नाही की हा चुकीचा ठरू शकतो, म्हणजे सेमच असावा. ओके, तर हेच होते, हेच मला या व्हिडिओ सांगायचं होतं. कारण लोकांना प्रश्न असतात की दुबईमध्ये सोनं खूप स्वस्त आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये सोनं आहे त्याच्या म्हणजे नाही का अर्ध फक्त अर्धी किंमत दुबईमध्ये आहे सोन्याला की काय. तर असं नाही, इथला भाग नाही. जास्तीत जास्त 8 ते 9 हजार रुपये सेव्ह होतात जर किती पण सोनं घ्या त्याच्यामागे. म्हणजे डिपेंड करते की 1 तोळा घेतोय 2 तोळा घेतोय, जेवढा आपण तोळा जास्त घेतोय तेवढा आपलं पैसे सेव्ह जास्त होतील. ओके, दुबईमध्ये. तर ज्याला समजा सोनं घेणंच आहे ना, आणि जे ऑलरेडी दुबईमध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल आता मला समजा सोनं घेणंच आहे, तर माझ्यासारख्यानं दुबईमध्ये सोनं घेतलेलं किती पट चांगलं आहे. का आता समजा आपण ज्यावेळेस सुट्टीवरती जाईल, 1 वर्षानं जाऊ 2 वर्षानं जाऊ, त्यावेळेस तो सोबत घेऊन जाता येईल, म्हणजे ते कॅरी करता येईल आपल्याला. कळते का मला काय सांगायचं आहे. आणि समजा फक्त जे स्पेशल सोन्यासाठी चेक करतील इंडियामधून, तर काय अर्थ नाही, मग ते इंडियामध्येच घ्या. आणि इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं सोनं हप्त्यावरती सुद्धा मिळतं. म्हणजे नाही का, आपल्या ओळखीचा जर कोण सोनार असेल तर मग त्याच्याशी गोड बोलून त्याला थोडेफार पैसे द्यायचं आणि त्याला सांगायचं बाकीचे पैसे देतो की हळूहळू. जसं आपण मोबाईल वगैरे घेतो ना, मोबाईल घेतो, बाईक घेतो हप्त्यावरती, त्याची सिस्टम सोन्यामध्ये सुद्धा झाले चालू इंडियामध्ये. आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे होतं काय, जे मिडल क्लास लोक आहेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण, तर आपल्यासारख्या लोकांना ही एक संधी मिळते की स्वतः सोनं बनवणं, ही एक संधी निर्माण होते जर आपण हप्त्यावरती घेतोय तर. आता आपण कॅपेबल नसतो, म्हणजे मी एक्झाम्पल माझंच देतोय कारण तुम्हाला असं वाटतं नको की मिडल क्लास असं काय नाही. तर आपल्यासारख्या लोकांचा विषय काय की आपल्याकडे एकतर सेविंग असते, पण एक लिमिटेड सेविंग असते. ती सेविंग कशाला, तर ते इमर्जन्सीला, म्हणजे कधी इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काय, तर त्यासाठी ते आपण वापरू शकतो. मग ते पैसे आपण जर गोल्डमध्ये वापरले तर मग ते आपल्याला ऐन वेळेस मग ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो आपण. म्हणून आपण काय करतो, आपले जे बोलतो ना सोनं आपण कधी बनवतो, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की चला हा माझा पैसा थोडासा कुठेतरी एक्स्ट्रा आहे आणि तो मला कुठं गुंतवायचा, तर आपण तो सोन्यात गुंतवतो. आणि आत्ताच्या डेटला तर तुम्ही मला विचारशील ना, तर सगळ्यात भारी इन्व्हेस्ट जर कुठं करणं आहे ना, तर ते सोन्यात आहे. समजा मी काय बोलतोय, व्हिडिओ बघताय तुम्ही, आपली फॅमिली आहे, कुटुंब आहे म्हणून तुम्हाला बोलतोय. तुमच्याकडे समजा थोडाफार पैसा जरी एक्स्ट्रा असला, मी काय बोलतोय थोडाफार, तर काय करा, सोने बनवून ठेवा. कारण सोन्याची किंमत ही दिवसेंदिवस वाढत जाते. आता तुम्ही पाठच्या 5-6 वर्षा अगोदर जा, सोनं 25, 30, 35 हजाराला भेटत होतं. आता ते चालले 65,000. काही वर्षांनी हे सोनं लाखात जाणार आहे. म्हणजे बघा, ज्यांच्याकडं सोनं असेल, चांगलं सोनं असेल, ते चांगलं ठेवतील तर त्याची किंमत किती वाढणार आहे. म्हणजे ही एक प्रकारे चांगली इन्व्हेस्टमेंट असेल सोन्यावरती. आता मिडल क्लास लोकांना म्हणजे नाही का, आपण एक साथ घेऊ शकत नाही सोनं, तर हप्त्यावरती घ्या, पण सोनं घेऊन ठेवा. कारण ती भविष्यात त्याला किंमत असणार आहे इंडियामध्ये तरी. तर जे मंडळी आपल्या चॅनलवरती नवीन असतील, कारण मी आता सध्या ऑब्झर्व करतोय माझं चॅनल, मी थोडं ॲनलाइज करायला चालू केलं, तर चॅनलवरती भरपूर नवीन पब्लिक आपले येत आहे. तर त्या सगळ्यांना मला खरंच थँक्स बोलायचं आहे.
आणि लवकरच आपला एक व्हिडिओ आहे बघा, त्या एका व्हिडिओचे आत्ता सध्या चाललेत 1,41,000 व्ह्यूज. लवकरच त्याचे 1.5 लाख ज्यावेळेस कंप्लीट होतील ना त्यावेळेस 100% आपण केक कापून सेलिब्रेशन करू. ज्या दिवशी त्याला 1.5 लाख कंप्लीट होतील, तर सगळ्यांनी प्रार्थना करा की त्याचे लवकरात लवकर 1.5 लाख कंप्लीट झाले पाहिजे व्ह्यूज, जेणेकरून आपला चॅनल ग्रोथ होईल आणि आपल्या चॅनलवरती आपल्या फॅमिलीमध्ये अजून लोक ॲड होतील. तुम्हाला काय वाटते, झाले पाहिजेत की नाही ॲड, मला कमेंट करा. तर मंडळी एवढ्याशा व्हिडिओ सांगायचं होतं. व्हिडिओ होता गोल्डबद्दलचा आणि आपण भलतीकडे चाललो होतो, पण हे चाललं पाहिजे कारण तुमच्यासोबत नाही तर कोणासोबत गप्पा मारायच्या. तर व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.